तर आता आज आपण एक वचन बघूया. योहान शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 मध्ये जाऊ आपण. योहान शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15. योहान शुभवर्तमान 14 आणि वचन 15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्याकडे येऊन रडाल. आज्ञा पाळाल. अरे रडाल. काय सांगितले प्रभूने? जर तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही येऊन माझ्याकडे रडाल. हा, काय कराल? आम्ही काय करतो? रडतो. मग कुठेतरी असं आहे का की ते वचन आणि आमचं जीवन जुळते का? कुठे जुळते आहे का? आम्हाला प्रभूकडून सर्व काही पाहिजे आहे. आशीर्वाद पाहिजे, समृद्धी पाहिजे, आरोग्य पाहिजे, कर्जातून मुक्ती पाहिजे, सर्व पाहिजे. पण महत्वाचं हे आहे की जे वचन आहे त्याच्यानुसार आम्हाला जगायचं आहे का? जर वचनानुसार जीवनच नाही आहे तर तुम्ही कितीही काही केलं तरी जीवनात काय भेटणार आहे? काहीच नाही भेटू शकत. बरोबर आहे का नाही? कारण महत्वाचं हे आहे की आम्ही बायबलमध्ये जी वचनं लिहिलेली आहेत ना, ती काय आहे? काय आहे बायबलमध्ये वचनं आहेत ना, ती काय लिहिलेलं आहे? काय लिहिलेलं आहे ते? मी सुद्धा काही गोष्टी केल्या होत्या. मला जेव्हा मी आजारी होतो ना, तेव्हा मी सुद्धा, मला सांगितलं हे कर तू बरा होशील, माशाला जेवण टाक तू बरा होशील, कुत्र्यांना जेवण दे तू बरा होशील, आणि बरंच काही केलं. बरोबर आहे का नाही? पण मी कधीच विचार नाही केला की खरोखर देवाची इच्छा आहे तेच मी करतोय का, किंवा खरोखर देवाला जे पाहिजे आहे ते मी करतोय का, का कोणी माणसांनी मला सांगितलंय म्हणून मी ते करत आहे, किंवा माझ्या पिढ्यानपिढ्या मी ते केलं माझ्या वडिलांनी म्हणून मी ते करत आहे. उदाहरण मी पहिलं पण बोलालेलो की आमच्या इकडे दिवा माहितीये, घरी पहिला आम्ही हिंदू होतो तर आमच्याकडे काय लावतात? दिवा लावतात. संध्याकाळ झाली का दिवाला काय बोलतात तुमच्यात? दिवाच ना? हा, दिवा लावायचो. तर मी लावायचो. तर एक दिवस असंच झालं, मी एका ठिकाणी कामाला लागलो. माझ्या वडिलांची सवय होती का सकाळी हे करायचं. तर एका ठिकाणी मी कामाला लागलो आणि तिकडे मी लावला दिवा आणि अगरबत्ती. तर ती मॅडम सुद्धा मराठीच होती, पण तिने बसता बसता असं बघत होती. मी विचार करतो ही का बघत आहे? तर तिने सर्व झाल्यावर मला प्रश्न केला, हे तू जे केलं त्याचा अर्थ काय? हे जे तू केलं त्याचा अर्थ काय? आणि तुला कोणी सांगितलं हे करण्यासाठी? तर मी बोललो, आमच्या देवाने सांगितलं. कधी सांगितलं? मला नाही माहिती बोललो. माझ्या पप्पांना सांगितलं होतं बोललो. देवाने सांगितलेलं? मी बोललो मला नाही माहिती. बहुतेक पप्पांना पण कोणी सांगितलं? त्यांच्या पप्पांनी. आणि त्यांच्या पप्पांना पण कोणी सांगितलं? त्यांच्या पप्पांनी. मग देव कोणाला भेटला? आजोबाला, पंजोबाला का ताजोबाला? कोणाला भेटलेला? कोणाला तरी भेटला पाहिजे ना. पण माहित पडलं की कोणालाच नव्हता भेटला. मग मी का लावलं?
जेव्हा मी तिला बोललो की मला त्याचं महत्व नाही माहिती, की मला ते प्रभूने सांगितलं, देवाने सांगितलं, मी हिंदू होतो तेव्हा, का नाही माहिती, बरोबर आहे. पण मला माझे वडील बोलायचे की लाव, म्हणून मी लावत आलो. वडिलांना माझे आजोबा बोलायचे म्हणून ते लाव म्हणजे लावत आले. आजोबाला पंजोबा बोलायचे म्हणून तो लाव आणि ते लावत आले. तर मी खरोखर विचार केला की खरोखर तर हे देवानी तर मला सांगितलं नाही येऊन का तू माझ्यासाठी कर, आणि खरोखर देवाची इच्छा हीच आहे मला पण नाही माहिती. कसं माहिती पडणार? आता उदाहरण, तुमच्याकडे कोण व्यक्ती आला, बरोबर आहे, आणि तुम्ही मस्त त्याला एक तंदुरी बनवली, चिकन लॉलीपॉप, चिकनचं आंबट बनवलं, बरोबर आहे, आणि तो आला आणि तुम्ही त्याला जेवायला बसवलं. तुमच्याकडे तो जेवायला बसला. जसं तो जेवायला बसला तसं तो उठला आणि बोलतो मी चाललो, मला नको जेवण. का असं झालं? का असं झालं? तुम्ही चिकन तंदुरी बनवली, लॉलीपॉप बनवला, चिकनचं आंबट बनवलं, रोट्या बनवल्या, आणि तो आनंदाने जेवायला आला. पण जसा तो टेबलावर बसला, ताट ठेवलं, तुम्ही खोललं, तसं तो उठून गेला, बोलतो मला नाही जेवायचं. का? अरे एवढा काय विचार करता? 1 मार्काचा, अर्ध्या मार्काचा प्रश्न आहे हा. कारण त्याला चिकन पसंत नाही. पण केलं काय घरच्यांनी? का असं झालं दोघांमध्ये बाय मिस्टेक? का असं चुकीचं हे झालं? त्याला व्हेज पाहिजे होतं पण घरच्यांनी चिकन केलं, असं का झालं? का झालं असं? कारण काय त्याचं? कारण ज्यांनी जेवण बनवलं त्यांनी जो जेवायला येणार आहे त्याची काय इच्छा आहे ते कधीच त्याला विचारलं नाही. मग यांनी जेवण केलं ते कोणाचं ऐकून केलं? या तर बाजूवाल्याचं, या तर घरच्या माणसांचं. आणि त्या कारणामुळे बाजूवाल्याचं आणि घरच्या माणसांचं ऐकल्यामुळे आज तो व्यक्ती ज्याला आम्ही जेवायला बोलवलं तो आमच्यावर नाराज होऊन गेला. कारण आम्हाला त्याची इच्छा काय होती ते आम्हाला कळालं का? नाही कळालं. आणि म्हणून आम्हाला जोपर्यंत प्रभू येशूची इच्छा काय आहे, देवाची इच्छा काय आहे, देव काय करायला आम्हाला सांगतो जेणेकरून आमचं जीवन बदलेल, ते जर आम्ही केलं नाही तर देव आमच्यावर खुश असेल का? देव खुश तर सोडा, पण आमचं जीवन बदलेल का? नाही. आता जर त्या व्यक्तीने चिकन बनवलंय, ते चिकन कोणाला खायचं होईल? वाया जाईल का नाही जाईल? जाणार का नाही जाणार? जाणार. आणि त्या जेवणाची किंमत आता काय आहे? 0. का 0 आहे? का 0 आहे? हा. आणि महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही बनवत होते, एवढी मेहनत केली रात्रंदिवस, पण ज्याला बनवत होते त्याला तुम्ही विचारलंच नाही की तुझी इच्छा काय आहे, तुला काय आवडते, असं विचारलं का? म्हणून घोळ कुठे झाला? जे केली मेहनत ती काय ठरली? 0. तसंच आमच्या जीवनामध्ये पण आम्ही जे काही करतो आमच्या जीवनामध्ये, ते आम्ही सर्व लोक करत आले म्हणून करतो, का कोणी करायला सांगितलंय म्हणून करतो, का ती देवाची इच्छा आहे म्हणून करतो? आणि जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे तो ह्यासाठी दिलेला आहे का तोच आम्हाला सांगतो की प्रभूची इच्छा काय आहे, प्रभूला काय आवडतं. बरोबर आहे का नाही? किती लोक विचार करतात असं की प्रभूची इच्छा काय आहे, प्रभूला काय आवडतं, असं कधी विचारलं का तुम्ही? जाऊन जाता का नाही? कुठे कुठे आपण जातो ना प्रार्थनेला, तर कधी विचारलं का प्रभू मला सांग ना तुझी इच्छा काय आहे आणि तुला काय आवडते? विचारलं का? मग काय विचारलं? फक्त आमच्या इच्छा सांगितल्या, चलो
अपना काम बनेगा, बस हो गया. प्रभू तू तुझं बघ, तुझी इच्छा पूर्ण करायला गणेशला ठेव, नाही तर बॉस्कोला ठेव, बाकीचं आम्हाला दे. बरोबर आहे ना? तुझी इच्छा पूर्ण करायला तू ते बनवलेत ना, ते प्रवचन करतात, ते त्यांना काय कामधंदा नसतो, ते तुझी इच्छा पूर्ण करतील आणि बाकीचं जे आमच्या फायद्याचं आहे ते तू आम्हाला दे. तुझी इच्छा काय ते आम्हाला कशाला सांगायचं, ते तू त्यांना सांग, ते दोघं बघतील काय करायचं. बरोबर आहे का नाही? नाहीतर ह्यांना दोघांना पण नसेल काय काम तर वादल्याला जाऊन सांग. बरोबर आहे ना? आणि किती वेळा आम्ही जी जी गोष्ट करतो ती कधी आम्ही विचार केलाय का की परमेश्वर त्याची इच्छा आहे आणि त्यांनीच आम्हाला सांगितलंय म्हणून आम्ही करतो? काय वाटते तुम्हाला? तो तर त्याची इच्छा अशी आहे का जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तर काय करा, काय करा, आज्ञा पाळा. आमची इच्छा काय आहे? प्रभू जर तू आमच्यावर प्रेम करतो ना तर आम्ही तुझ्या आज्ञा नाही पाळणार आहेत, पण आम्हाला जे जे पाहिजे ते आम्ही तुला लिहून देऊ पत्रामध्ये, ते आमच्या घरी पोचवतो. एकदा काय पोचलं का नंतर तू बघ तुझं काय करायचं ते. बरोबर आहे का नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभू येशू सांगतो जो कोणी त्याच्यावर प्रेम करतो तो सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे येऊन काय मागतो? तिथे लिहिलंय मागतो, काय करतो? आज्ञा पाळतो. आणि आम्ही काय करतो? आम्ही आज्ञेकडे आमचं लक्ष आहे का काय येईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे? काय आहे? आणि तो सांगतो की कोणी मनुष्य त्याच्यावर प्रीती करतो हे कशावरून कळून येतं? कशावरून कळून येईल? जो त्याच्या आज्ञा पाळतो. किती आज्ञा आहेत त्याच्या? 10 नाही, ते जुन्या करारात आहे. 2 आज्ञा. तुझा देव परमेश्वर याच्यावर तू संपूर्ण अंतकरणाने, बुद्धीने, शक्तीने, संपूर्ण हृदयाने प्रीती कर आणि जशी तू स्वतःवर तशी तू शेजाऱ्यावर कर. किती 2च दिलेले आहेत. आणि आम्ही या 2 आज्ञेकडे जातो, ह्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का आम्ही बाकीचं सर्व काही करायला जातो? बघा, आम्ही सर्व करतो पण आम्हाला ह्या 2 गोष्टी करायच्या होतात का? 2 गोष्टी पण नाहीये, ती एकच गोष्ट आहे. ती काय आहे? प्रेम. आणि महत्वाचं म्हणजे जे प्रेम पण आहे, हा जो पवित्र आत्मा आहे आम्हाला दिलाय का नाही दिलाय? हा, त्या आत्म्याने काय केलं माहितीये जेव्हा तो आला तेव्हा? बघूया आपण जाऊ रोमकरास अध्याय 5 वचन 5 मध्ये जाऊया. रोमकरास अध्याय 5 वचन 5. आणि आशा लाजवत नाही. आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या काय आपल्याला देणार आहे त्या ना? आपल्याला देणार आहे त्या की दिलेल्या? दिला आहे का देणार आहे? मग एवढे वर्ष काय करतो? ये येतो का कोण? कोणच नाही. पहिल्यापासून आतमध्ये येतं कोण येणार आहे? कोणच नाही येणार. काय म्हणतोय? दिलेले आहे का देणार आहे तो? किती लोकांना दिलेला आहे? अजून पण विचार करतात दिलाय का नाही दिलाय ते. आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या काय दिलेलं आहे आम्हाला? हा, आणि त्या आत्म्याच्या द्वारे आपल्या का बाजूवाल्याच्या? हा, आपल्या म्हणजे स्वतःच्या ना? स्वतःच्या अंतकरणामध्ये म्हणजे आमच्या आत्म्यामध्ये
देवाच्या प्रीतीचा प्रेमाचा वर्षाव झाला आहे. काय झाला आहे? कोणी टाकलंय प्रेम? आता हा पवित्र आत्मा जेव्हा आला तेव्हाच त्यांनी आमच्या अंतकरणात पहिलं काय ओतलं? देवाचं प्रेम ओतलं. बरोबर आहे? कसं ओतलं? थोडस टाकलं, एक चमच, का वर्षाव केला म्हणजे अनलिमिटेड? कसं टाकलंय? अनलिमिटेड टाकलंय. बरोबर आहे का नाही? पण आता प्रश्न आहे, देवाचा प्रेमाचा वर्षाव झाला याचा अर्थ काय? पवित्र आत्मा आम्हाला दिला का नाही दिला? दिला. आणि त्याच आत्म्याने आमच्या अंतकरणामध्ये कशाचा वर्षाव टाकला? देवाच्या प्रेमाचा वर्षाव केला. म्हणजे एवढं आहे आतमध्ये देवाचं प्रेम आमच्या आत्म्यामध्ये की जर बघायला गेलं तर आपण येशूने जसं प्रेम केलं तसं आपण सुद्धा ते प्रेम वापरलं तर इतरांवर काय करू शकतो? प्रेम करू शकतो. आता पवित्र आत्मा जो आहे, जो आपला कोण आहे? कोण आहे तुमचा? कोण आहे? दे करणारा का सहाय्यक किंवा मित्र किंवा कैवारी साथीदार आहे ना आमचा, जो आम्हाला मदत करतो. आणि तोच आत्मा ज्याने आमच्या अंतकरणात त्याचं प्रेम काय केलं? ओतलं. आता हेच प्रेम जर बाहेर काढायचं आहे, ज्या पवित्र आत्म्याने ओतलं, तो पवित्र आत्मा हे प्रेम आम्हाला दुसऱ्यांवर करायसाठी आम्हाला मदत करणार नाही का? करणार नाही का? आणि खास करून वैऱ्यांवर प्रेम करायला तो मदत करणार नाही का? करणार. पण आपली तशी इच्छा आहे का? हा, आपली तशी इच्छा आहे का? नाही आहे. पण आतमध्ये काय आहे? प्रेम आहे का नाही आहे? आहे. मग आम्हाला काय करायचंय? काढायचंय का तसंच ठेवायचंय? काढायचंय का नाही? आणि महत्वाचं हे आहे की पवित्र आत्मा जो आम्हाला दिलेला आहे, प्रभू असं नाही सांगत का तू आमच्या आज्ञा पाळ एकट्याने आम्ही काही करू शकत नाही. आमच्या स्वतःच्या बुद्धीने तर आम्ही काहीच करू शकत नाही. आणि प्रभूच्या आज्ञा पाळण्यासाठी म्हणजेच देवावर आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी सुद्धा तो पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? काय करतो? सहाय्य करतो. पण आम्ही त्या प्रभू येशूकडे जेव्हा जातो, प्रार्थना करतो, तेव्हा अशी प्रार्थना करतो का, हे प्रभू, आज जे जे लोक मला भेटणार आहेत, पवित्र आत्मा त्यांच्यावर कसं मला प्रेम करता येईल ते मला तू शिकव, त्याच्यासाठी मला मदत कर, अशी प्रार्थना आपण करतो का? फायद्याचं नाही वाटते तुमच्या, ऐकत नाही कोण, लक्ष नाही कोणाचं वाटते. फायद्याचं आहे का नाही? आणि खरं सांगू तुम्हाला, जास्त काही शिकण्याची गरज नाही. हे जर शिकलं, तुमच्या जीवनात वापरलं ना, तुमचं पूर्ण जीवन बदलेल. का पूर्ण बायबल? मी तर हिंदू धर्मामधनं होतो ना, मला काहीच ठाऊक नाही. पण जेव्हा मी हे बायबल घेतलं ना, तेव्हा शेवट, स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत एकच गोष्ट बायबलमध्ये आहे, ते म्हणजे देवाने आमच्यावर केवढं प्रेम केलं. आणि तोच प्रभू आम्हाला सांगतो की तुम्ही पण जसं आम्ही तुमच्यावर केलं तसं तुम्ही पण इतरांवर प्रेम करा. आणि प्रेम करण्यासाठी सुद्धा तो काय सांगतो? तुला नाही मेहनत करायची. जे प्रेम तुला करायचं आहे ते अगोदरच मी तुझ्या खात्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुला काय करायचंय? तेच काढायचंय आणि फक्त तुला ते द्यायचंय. पण आम्ही ते काढायला जातोय का? आम्ही काय करतो? सेव्ह करून ठेवतो. व्याज भेटणार ना, इंटरेस्ट. बरोबर आहे का नाही? मी प्रभूला विचारलं की प्रभू, असं का आहे
का तू आमच्या अंतःकरणात प्रेम ओतलं आणि आता तूच ते द्यायला सांगतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, बायबलमध्ये तो दाखला आहे की प्रभू येशूने एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. याचा अर्थ काय दिलं त्यांनी? त्याच्यामध्ये प्रेम पण आहे. सर्वांच्या अंतःकरणात त्यांनी प्रेम टाकलेलं आहे आणि तो बोलतो आता काही करायचं नाही, एकच काम करायचंय, जे प्रेम टाकलंय त्याला वरती खेचायचंय आणि ज्याला कोणाला द्यायचंय त्याला तुम्हाला द्यायचंय. बरोबर आहे का नाही? हेच तर आमचं काय आहे, काय आहे, काम आहे. आणि महत्वाचं म्हणजे पवित्र आत्मा या कार्यामध्ये आम्हाला काय करतोय? मदत करतोय. पण आम्ही पवित्र आत्म्याची मदत जास्त कशाला घेतो? आमचे खिसे भरण्यासाठी. बरोबर का नाही? तुम्ही पण आजी असं काका जास्त आपण पवित्र आत्म्याची मदत का घेतो? आपलं काम करायला का इतरांवर प्रेम करायला? आपलं काम करायला. बरोबर आहे का नाही? एक वचन बघू आपण, तेच वचन आहे ना, कुठलं वाचलं आपण? योहान 14:15 वाचा. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा काय पाळाल? पाळाल का फक्त ऐकाल? पाळाल का ऐकाल? आम्ही काय करतो? नदीच्या किनाऱ्यावर येतो आणि बघतो आणि परत जातो का? पाळतो? पितो का? नाही. तर महत्वाचं हेच आहे. प्रभू सांगतो की तुम्ही जर माझ्यावर प्रेम करताना तुम्हाला एकच करायचंय. काय करायचंय? इतरांवर सुद्धा प्रेम करायचंय. बाकी सगळं करायला कोणी सांगितलेलं आहे का? सांगितलेलं आहे? म्हणून मी तुम्हाला विचारलं, पवित्र आत्मा जोपर्यंत आम्हाला सहाय्य करत नाही तोपर्यंत आपल्यासाठी आपल्याकडून परमेश्वराची इच्छा काय आहे ते कधीच आम्हाला कळणार नाही. आणि जो व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचं काय होते? काय फायदा होते माहितीये का तुम्हाला? कोण सांगेल? चला, कोण सांगेल? काय होते जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो? आता का तुम्ही गप्प राहिलेले आहात? कारण काय त्याचं? कारण तुम्हाला माहीतच नाही का ह्या बाबतीमध्ये परमेश्वर काय बोलत आहे आणि ह्या बाबतीमध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे आणि त्या गोष्टीविषयी त्याचं मत काय आहे हे तुम्हाला ठाऊक नाहीये. मग ते कुठे लिहिलं आहे? कुठे लिहिलं असेल? बायबलमध्ये. पण आम्ही काय सांगतो? बायबल वाचायचं नाही, बाकी सगळं करा. पण सर्व काही जे आहे, जी प्रभूची इच्छा आहे, प्रभू काय आहे ते सर्व कुठे लिहिलेलं आहे? बायबलमध्ये. वाचूया चला आपण. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 31 वाचू. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 31.
आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो. काय करतो? कशाच्या इच्छेप्रमाणे वागतो? आपण पापी नाही आहे, पापी होतो, ते जुन्या करारात आहे. पापी होतो पण आता नाही आहे. पण प्रभू सांगतो जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे काय करतो? वागतो. पुढे त्याचे तो. मग तुमची इच्छा नाही का देवाने तुमचं ऐकावं? बरोबर का नाही? नाही ना? आहे का नाही आहे? मग काय लिहिलंय? काय करायला सांगितलंय? त्याच्या इच्छेप्रमाणे करा. आम्ही कोणाच्या इच्छेप्रमाणे वागायला जातो? कोणाच्या वागतो? स्वतःच्या किंवा बाजूवाल्याच्या किंवा आमचे गेले आहेत त्यांच्या? त्यांनी बोलला म्हणून आम्ही केलं. मी तर कोणाचंच ऐकत नाही. जोपर्यंत मी चुकत आहे मला माहिती नाही, पण मला जोपर्यंत कोणी येऊन वचन दाखवत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट मी मान्य करणारच नाही, काय पण होऊ दे मग. आणि जेव्हा आम्ही असं करतो ना, वचनालाच पकडून राहत आहे ना, कारण जे वचन आहे, जे वचनात लिहिलेलं आहे तीच काय आहे? देवाची इच्छा आहे. आणि जी देवाची इच्छा जेव्हा आम्ही पवित्र आत्मा आम्हाला दाखवत आहे की ही देवाची इच्छा आहे, आणि ती देवाची इच्छा जेव्हा आम्ही पूर्ण करायला धावपळ करतो, त्याच्यासाठी रात्रंदिवस झटतो की मला ही इच्छा पूर्ण करायची आहे जी माझ्या प्रभूची आहे. आणि प्रभूची इच्छा जो व्यक्ती पूर्ण करतो त्याच्यावर देव तर बोलतो जाम खुश आहे. बरोबर आहे का नाही? आणि प्रभू तर सर्वांवर प्रेम करतो, पण महत्वाचं आहे तो कधी टाकत नाही कोणाला. पण महत्वाचं असं आहे का आज आम्ही त्याच्या इच्छा शोधतोय का आमच्या इच्छा शोधतोय? विचार करा की जग त्याला ओळखत सुद्धा नाही. बरोबर आहे? अर्धे माणसांना माहित सुद्धा नाही, पण तरी तो प्रभू येशू त्या लोकांसाठी मरण पावलेला आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे उदाहरण, अर्धे ते एवढे लोक आहेत पण सगळ्यांच्या अकाउंटला काय गेलेले आहेत? 5,000 रुपये गेलेले आहेत, पण एकाला माहिती आहे आणि एकाला माहीतच नाहीये. म्हणजे जो व्यक्ती प्रभू येशूला ओळखत नाही त्या व्यक्तीसाठी सुद्धा, म्हणजे ज्याला माहित सुद्धा नाही कोण आहे प्रभू येशू सांगतो त्या व्यक्तीसाठी सुद्धा मी त्या क्रुसावर काय केलेलं आहे? मरण सोसलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं सुद्धा मी काय करून दिलेलं आहे? तारण मिळवून दिलेलं आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? का तो व्यक्ती अजूनपर्यंत तिथपर्यंत पोचलाच नाही की त्याच्या नावावर प्रभू येशूने काय काय केलेलं आहे. मग आम्हाला काय करायचंय? जोपर्यंत पवित्र आत्म्याची आम्ही मदत घेत नाही तोपर्यंत आम्हाला सत्य कळणारच नाही. सत्य काय आहे कोणालाच नाही माहिती. फक्त बायबलमध्ये जे लिहिलंय ते सत्य आहे. आणि प्रभू येशू जो आला तो आम्हाला काय करायला आला? जे सत्य ह्या जगामध्ये लपलेलं आहे ते सत्य येऊन त्यांनी आम्हाला प्रगट केलं. कशाच्या द्वारे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि हा पवित्र आत्माच आहे जो आम्हाला दिलेला आहे, तो आम्हाला प्रत्येक क्षणाला काय करतो? सत्य दाखवतो. आता सत्य म्हणजे काय आहे? सत्य म्हणजे काय आहे? पण सत्य म्हणजे काय? अच्छा, एक उदाहरण देतो. आता ही आजी इथे बसली आहे ना, ही सत्य आहे का? हा, आजी बसली आहे की ते सत्य आहे का? नाही. मग काय ते?
ती बोलते खरं आहे आजी बसले इथे, पण सत्य नाही बोलते आजी बसले. तुम्हाला काय वाटते, सत्य आहे का नाही आहे? सत्य नाही आहे ते. ती आजी इथे बसली आहे ती हकीकत आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक खुर्ची नाही, आता हा स्टँड आहे ना, आहे का नाही? हा आता इथे आहे, बरोबर आहे. हा स्टँड इथे आहे, हे सत्य आहे का हकीकत आहे, खरं आहे, काय आहे? का माहिती हकीकत आहे? कारण हा स्टँड थोड्या वेळाने इकडून तिकडे जाऊ शकतो. म्हणून तुम्ही पण जे तुमच्या बाजूला बसले आहेत, आज आहेत उद्या घरी जाऊ शकतात. तुम्ही हसायला लागले ते, बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक गोष्ट जी टेम्पररी आहे, म्हणजे टेम्पररी म्हणजे काय बोलतात मराठीत, थोड्या तात्पुरती, बरोबर आहे ना? ती तात्पुरती गोष्ट आहे, ती आम्हाला फक्त दिसत आहे, पण ते सत्य नाही आहे, कारण ते कधीही बदली होऊ शकतं. बाजूवाल्याला सांगा तुम्ही टेम्पररी आहात, तात्पुरते आहात. ते बघा, ते नवरा बायको एकमेकांना बोलत नाही, त्यांना वाटते का कायमचे आहो आम्ही. पण प्रत्येक व्यक्ती इथे काय आहे, तात्पुरता आहे. म्हणजे ते कधीही गोष्ट ती बदलू शकते. पण सत्य म्हणजे काय, जी गोष्ट कधीही बदलू शकत नाही. म्हणून प्रभू येशूने काय सांगितलं, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझी वचने नाहीशी होणार नाही. कारण ते काय आहे, सत्य आहे. ते जसं आहे तसं तुम्ही कितीही काही करायचा प्रयत्न करा, ते कधी बदलू शकत नाही. माणूस बदलतो पण सत्य बदलत. पण माणसाची चूक काय माहितीये का तुम्हाला, काय चूक होते? जे सत्य आहे त्यानुसार तो व्हायला बघत नाही, तर त्या सत्याला सांगतो की तू माझ्यानुसार हो. बरोबर आहे का नाही? सत्याला सांगतो माणूस की तू माझ्यानुसार हो, पण माणूस सत्यानुसार व्हायला बघत नाही. आता एक सत्य तुम्हाला माहितीये काय आहे, काय आहे? जेवढे माणसं देतात त्यांच्याकडे वाढते, हे सत्य आहे. सत्य म्हणजे काय, ते कधीही कोणी बदलू शकत नाही. जो देतो त्याच्याकडे वाढणारच आहे. पण आम्हाला लहानपणापासून काय शिकवलंय, दिल्यावर मग ते सत्य आहे का खोटा आहे? 3 गोष्टी आहेत. एक सत्य, हकीकत म्हणजे खरं, आणि तिसरी म्हणजे खोटं. आता खोटं म्हणजे काय, खोटं म्हणजे काय? खोटं म्हणजे काय, जे वचनाच्या विरुद्ध आहे. आता किती गोष्टी आहेत ज्या वचनाच्या विरोधात आहेत. किती गोष्टी आहेत ज्या वचनाच्या विरोधात आहेत. तुमच्या जीवनात बघा, अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टी आम्ही करतो आमच्या जीवनात जे वचनाच्या विरोधात आहेत. म्हणजे ते खोटं आहे. म्हणजे खोटं म्हणजे काय, ते सैतानाने बनवलेलं एक माध्यम आहे की माणूस त्याच्यामध्ये फसतो आणि तो आयुष्यभर गोल गोल फिरतो. आता जसं आमचा वादल्या अंकल, त्याला काय सांगितलं, तुझ्या घरात इकडे आहे, तुझ्या घरात तिकडे आहे. हे खोटं होतं का सत्य होतं? हा, खोटं होतं. आणि जसं खोटं त्याला समजलं, पण त्याला माहित होतं का ते सांगणारा माणूस खोटं सांगत आहे? हे माहित होतं का नाही माहित होतं खोटं आहे करून? ते का नाही माहिती का ते खोटं आहे? त्यांनी बायबल, कारण बायबल खोललं नाही. सत्य कशामध्ये आहे? जोपर्यंत माणसाला सत्य माहित नाही तोपर्यंत शैतान येऊन त्याला खोटं देऊ शकतो का? नाही देऊ शकत. सोप्या पद्धतीने देऊ शकतो. आता मला एक सत्य माहिती आहे
का माझं शरीर पवित्र आत्म्याचं काय आहे? आणि जग खोटं काय सांगते? जग खोटं काय सांगते? की याच्यामध्ये कोण नाही राहत. कोण राहते का? जग हेच सांगते ना. जर याच्यामध्ये देव आहे तर माणूस दुसऱ्या देवाला शोधेल का? पण मनुष्य जर दुसऱ्या देवाला शोधतो, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? की त्याच्याकडे सत्य नाही आहे. आणि मी तर हिंदू धर्मातनं येऊन जेव्हा मला हे सत्य कळालं, तुम्हाला खरं सांगू, जेव्हा मी हिंदू मधनं येशू मध्ये आलो, त्यावेळेला मी ट्रेन मध्ये जाताना, रिक्षात असताना 2-2 मिनिटांनी वचन वाचत बसायचो. का माहितीये का? मला ते वाचायला जाम मजा वाटायची. का मजा वाटायची? कारण जसं जसं मी वाचत होतो तसं मला कळत होतं की किती मी मूर्ख आहे. मूर्ख म्हणजे काय? किती लोकांनी माझ्या खोटं खोटं डोक्यात काय काय भरलेलं आहे. आणि जसं मी वाचत होतो, अरे इथे तर वेगळं लिहिलंय, अरे इथे तर वेगळं लिहिलंय, अरे इकडे तर लिहिलंय मनुष्य माकडापासून आलेला, इकडे तर लिहिलंय मनुष्य तर मातीचा बनवला. आम्ही काय शिकतो? मनुष्य माकडापासून आला. बरोबर आहे ना? ते तुम्हाला माहिती. मी तर विश्वास नाही ठेवत. सायन्स असो काही असो, मला नाही ठेवायचं, तुम्ही ठेवा. मी कोणाला बोलत नाही का तुम्ही असं करा. पण मला प्रभू सांगतो मनुष्य प्रभूने मातीचा बनवला, तर मी काय विश्वास ठेवणार? जे प्रभू सांगतो ते की मनुष्य सांगतो ते? मला किती कोणी बोललो, प्रभूने जर सांगितलंय तर काही असो, मला काही प्रॉब्लेम नाही. मी बोलणार हेच खरं आहे, हेच सत्य आहे. पण आमच्या जीवनात किती लोकांनी खोटं येऊन सांगितलेलं आहे आम्हाला, हे असं आहे ते तसं आहे. पण आम्ही तेच खोटं सत्य समजून बसलेले आहोत. आणि आमच्या जीवनात सैतान काय करत आहे? कार्य करत आहे. आता तुमच्या आतमध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. हे सत्य आहे. त्या सत्यावर तुम्ही विश्वास ठेवता का विश्वास ठेवता दुसरं कोण बसलाय? काय आहे सत्य? हे आहे का आम्ही धनवान आहोत पण तुम्ही विश्वास काय ठेवता? आमच्याकडे खायला काय नाही, आम्ही गरीब आहोत असं वाटते आम्हाला. मला नाही वाटत तसं. कारण आम्हाला काय सत्य काय आहे ते माहित नाही आहे. आणि म्हणून प्रभू येशू सांगतो पवित्र आत्मा आम्हाला यासाठी दिलाय का जेणेकरून दिवसेंदिवस आम्ही या वचनामध्ये वापरून राहून ती वचनं आमच्या डोक्यामध्ये टाकून जेवढं जास्तीत जास्त वेळ आम्ही त्याच्यात रमणार, तेवढं जास्तीत जास्त आमचं डोक्यात जे खोटे विचार आहे ते निघून जाऊन कोणते विचार होणार? जे सत्य आहे, जे प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे. आणि जेवढं आम्ही या मनाला बदली करणार तेवढं आमचं जीवन दिवसेंदिवस काय होत जाणार? नवीन होणार. पण महत्वाचं हे आहे का आम्ही या ठिकाणी आमचा मन बदलायला येत आहोत का आमचं घरदार बदलायला पहिला आलेलो आहोत? एक व्यक्ती माझ्याकडे आली त्या दिवशी आणि मला सांगते, ह्या बाईनी ना असं केलंय, तो माणूस आहे ना तसा करतो, ती ना तसं करतो, असं काहीतरी वचन द्या की माझं काम होईल. मी तिला वचन दिलं. ती सांगते ह्यानी ती बदलेल का? काय बोलते? हे बोलल्याने ती बदलेल का? मी तिला काय म्हणालो माहितीये? आमचा येशू वशीकरण केंद्र नाही आहे, मोहिनी विद्या करणारा येशू नाही आहे. आणि येशू दुसऱ्यांना बदलायला तुम्हाला नाही सांगत, तो सांगतो त्याचं वचन पहिलं आम्हाला बदलायसाठी त्याने दिलेलं आहे. पण जोपर्यंत आम्ही मावऱ्यासाठी येशूकडे आलोय, धंद्यासाठी आलोय, आरोग्यासाठी आलोय, तोपर्यंत समजा आम्ही स्वार्थी आहे. कारण पवित्र आत्मा आम्हाला दिलाय तो स्वार्थासाठी दिलेला नाहीये. आणि पवित्र आत्मा, प्रभू येशू, देव बाप यांचा स्वभाव एकच आहे का नेहमी दुसऱ्यांवर प्रेम करणं. आणि प्रेम घेतं का देतं? देतं का घेतं? आम्ही काय करतो? घेतो का देतो? घेतो.
आणि पवित्र आत्मा यासाठी आम्हाला दिलेला आहे की रात्रंदिवस जसं जसं आम्ही वचन ऐकतो आम्हाला एक एक सत्य समजते, आणि सत्य जेव्हा आमच्या मनामध्ये बदलतं तसं हळूहळू आमचं जीवन पण काय होत जातं, बदलतं. आणि महत्वाचं हेच आहे का आम्ही इथे येऊन जोपर्यंत पवित्र आत्म्याला सांगत नाही की जे काही मी आज ऐकणार आहे प्रभू मला आज तू समजून दे, मला त्याची आज तू समज दे की काय गोष्ट लपलेल्या आहेत, जोपर्यंत त्या समजणार नाही तुमचं जीवन बदलणार नाही. आणि जोपर्यंत मी इकडनं माझ्याद्वारे प्रभू बोलत आहे पण जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याला सांगत नाही, मदत घेत नाही, तोपर्यंत ते सत्य तुम्हाला कधी समजू शकत नाही. आणि जर सत्य समजत नाही तर जीवन बदलणारच नाही. आता उदाहरण देतो तुम्हाला. एक बाई आहे, समजा तिचा पाय दुखतो, ते सत्य आहे, खरं आहे का खोटं आहे? काय आहे? सत्य आहे, खरं आहे का खोटं आहे? हा, खोटं नाही. एका बाईचा पाय दुखतो, ते खरं आहे, खोटं आहे का सत्य आहे? अरे बोला, असं काय बघायला लागले? प्रश्न चुकीचा आहे का? आता एक उदाहरण देतो. तुमचा जर पाय दुखत आहे, बरोबर आहे, तर ते खरं आहे, सत्य आहे का खोटं आहे? खोटं आहे. खोटं आहे का खरं आहे का सत्य आहे? बोल बोल बोल, काय आहे? बघा, सैतान नेहमी दोन गोष्टी वापरतो, एक खोटं आणि एक खरं. कसं दाखवतो मी तुम्हाला. तो तुम्हाला पायाचं दुखणं देतो जे खोटं आहे, आणि नाही, तो तुम्हाला पायाचं दुखणं देतो जे टेम्पररी आहे, म्हणजे ते कधी ना कधी तुमच्या शरीरातनं निघून जाणार आहे. कारण का सत्य काय आहे? तुम्ही बरे झालेले आहात. बरे झालेले आहात हे सत्य आहे. म्हणजे काय आहे? ते बरे झालेले आहात त्याला कोणी बदलू शकत नाही तुमच्या इच्छेशिवाय. जर तुमची इच्छा असेल का मी बरी नाही, तर तुम्ही बरीच नाही जाणार. पण जर तुमचा पाय दुखत आहे, ते काय आहे? खरं आहे, दुखतो आहे. पण आता शैतान त्या पायाला दुखण्याला घेऊन एक खोटं टाकतो की तू कधी बरी होऊ शकत नाही. हे काय टाकतो? कशाला पकडून टाकलं त्यांनी? खरं जे दुखत आहे त्याला पकडून टाकलं की तू काय होत आहे, तू कधी बरी होऊ शकत नाही. आणि ही बाई नेहमी विचार करणार, मग मी कधी बरी होऊ शकत नाही, माझा काय फायदा नाही, मी किती डॉक्टर केले तरी माझं काय होणार नाही. पण तिला का असं होत आहे? आजार का वाढत आहे? कारण खरं बघायला गेलं तर तिला सत्य काय आहे ते माहित नाही. सत्य हे आहे का तू येशूच्या गायाद्वारे बरी झालेली आहे का होणार आहे? आहे. मग जेव्हा आम्ही त्या सत्याकडे जातो आणि ते सत्य शोधतो तेव्हा आमचं जीवन काय होणार आहे? बदलणार आहे. आम्हाला बघायचं आहे. म्हणून आम्हाला रात्रंदिवस या बायबलमध्ये जे सत्य लपलंय त्याच्यावर मनन चिंतन करायचं. जेवढं आम्ही मनन चिंतन करणार तेवढं आमचं ह्या मनाचं काय होणार? पालट होणार. म्हणजे जेवढं खोटं बसलेलं आहे ते त्याचं रूपांतर प्रत्येक सत्य जे बायबलमध्ये आहे, जे येशूने सांगितलंय ते प्रत्येक सत्य कुठे जाणार? इकडे जाणार. आणि जसं इकडे सत्य आणि तुमच्या आत्म्यामध्ये सत्य, आत्म्यामध्ये सत्य आहे आणि इकडे पण सत्य झालं तर तुमच्या शरीरामध्ये पण काय दिसणार आहे? सत्य. पण जर आत्म्यामध्ये सत्य आहे पण इकडे अजून खोटं भरलंय तर शरीरामध्ये काय दिसणार? कारण सत्य इकडून इकडे येण्याच्या प्रवासामध्ये मध्ये काय आहे? मन आहे. बरोबर आहे का नाही? मन आहे का नाही तुम्हाला? आहे ना?
मग इकडून सत्य आत्म्यामधून तुमच्या शरीरात दिसण्यासाठी मध्ये काय आहे? मन आहे. म्हणून जोपर्यंत सत्य जर आत्म्यात जे आहे त्या सत्याबरोबर हे मन जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत हे मन आमच्या जीवनात आत्म्यामधनं काहीही येण्यासाठी काय आहे? अडथळा आहे. कळते का नाही तुम्हाला? तेच पेन आहे. हे तुम्हाला समजणार केव्हा? जेव्हा तुम्ही त्याच्यावर मनन करणार. आणि मनन करण्यासाठी आम्हाला मदत घेण्यासाठीच आम्हाला काय दिलेलं आहे? प्रभू येशूने पवित्र आत्मा, जो आम्हाला त्याच्यामधलं रहस्य खोदून 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 सांगतो. आणि पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला कोणतीही सत्य कधी त्याची समज मिळू शकत नाही. आता उदाहरण देतो तुम्हाला. अनेक माणसं बोलतात, कधी कधी मी ऐकलंय, कोण गेलं प्रार्थनेला, अरे तुझ्यात दुष्ट आत्मा आहे, तुझ्यात हे आहे, बोलतात का नाही? मग खरं ते सत्य आहे का खोटा आहे? सत्य काय आहे? तुमच्या शरीरामध्ये पवित्र आत्मा आहे. मग त्या व्यक्तीला त्रास का होत आहे? त्रास ह्यासाठी होत आहे कारण त्यांनी विश्वास ठेवलाय का माझ्यामध्ये कोणतरी. कसं काय विश्वास ठेवला? सांगतो कसं काय. प्रार्थनेला एक दिवस एक व्यक्ती आली आणि ती अचानक हल्ली, बरोबर आहे? आणि तेव्हाच कोणीतरी ती हल्ली. आता त्या बाईच्या मनात आलं, मी का हलत आहे, मी का लोळत आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून तिने जाऊन कोणाला तरी विचारलं काय होत आहे. तर त्या व्यक्तीने खोटं दिलं तिला. काय खोटं दिलं? तुझ्यामध्ये कोणतरी वास करतो. आता ही बाई खोट्यावर विश्वास ठेवणार का सत्यावर विश्वास ठेवणार? मग हिचं काय होणार? खोटं जीवन होणार का सत्य जीवन होणार? म्हणजे कोण नसेल तरी तो येईल थोड्या वेळाने. पण जेव्हा ती बाई खोटं जे सैतानाने टाकलंय की तुझ्यात कोणतरी आहे म्हणून तू लोळते, आता तिला एकच करायचंय की माझ्यात कोणी नाही आहे, जरी मी हलते तरी मला विश्वास आहे. मी हलते याचं कारण हे नाही का माझ्यात कोण आहे, माझ्यामध्ये कोण आहे? सत्य काय आहे? माझ्यामध्ये कोण आहे? प्रभू येशूचा पवित्र आत्मा जो आहे तो माझ्यामध्ये आहे. मग मी हलो का डुलो, नाचो का गोलगोल फिरो, पण सत्य काय आहे? माझ्यामध्ये कोण आहे? जेव्हा ती व्यक्ती पकडून ठेवते का मला काही हो, माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, आता शैतान तिच्या जीवनात काम करू शकतो का? नाही. एवढंच तर आम्हाला करायचंय. आणि एकच गोष्ट आहे, आता जर आम्हाला सत्य कळालं आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, फक्त घरी जाऊन ते रोजरीवर बोलायचं, धन्यवाद येशू माझं शरीर तुझं मंदिर आहे, धन्यवाद येशू माझं शरीर तुझं मंदिर आहे. आता काय होणार? जसं तुम्ही बोलत आहे बोलत आहे बोलत आहे बोलत आहे, हा जो खोटा विचार आहे तो थोड्या वेळाने बाहेर निघून जाणार आणि जे सत्य आहे ते माझ्या डोक्यामध्ये फिट होऊन जाणार. मग थोडा दिवस शैतान मला दाखवणार, बघ मी तू नाचते, बघ खोटं बोलते तू, तुझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, बघ अजून पण तुझ्यात काहीतरी आहे, तू हलते ना. पण तरी पण जर आम्ही पकडून राहिलो ना आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, मग तो टाइम वाया घालवणार का तुमच्या मागे? बोलणार ह्याच्या मागे एवढं लागलो मी खोटं डोक्यात टाकायला, पण हा काय ऐकायला मान्य नाहीये, म्हणून मला आता जाऊन दुसऱ्या माणसाला कोण भेटतो का पकडायला लागेल. हे काम आहे. मग आपल्याला काय करायचंय? सत्य घेऊन फक्त बसायचंय, मन बदली करायचंय. हलो ग डुला, आम्हाला काय करायचंय? बोलायचं, प्रभू आजपासून मी हलणार नाही कारण तुझा आत्मा माझ्यामध्ये आहे, कोणी माझ्यामध्ये नाहीये. आणि बोलायचं स्तुती करताना, धन्यवाद येशू तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तुझे दूत माझ्या भोवती आहे. मग तुम्ही हलू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? हलायचं आणि बोलायचं धन्यवाद येशू, नाचायचं, बोलायचं धन्यवाद येशू तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. शैतान पण बोलेल ह्याच्या मागे लागून काय फायदा नाही आहे. असं करायचंय. हे असं काहीतरी झालंय मला, काय नाही झालंय तुम्हाला. सत्य शोधायचंय आणि ते बायबलमध्ये आहे, म्हणून आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे का जेणेकरून आम्ही त्या सत्याला काय करावं? सत्याला काय करायचं? ओळखायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही ते सत्य ओळखणार नाही आमच्यामध्ये
आपण एक वचन घेऊ, रोमकरास अध्याय 12 वचन 2 वाचू आपण. रोमकरास अध्याय 12 वचन 2. बघा, प्रभूची इच्छा जे प्रत्येक वचन आहे ना, ते काय दाखवते की आमच्या येशूची इच्छा काय आहे आणि आम्हाला तो काय करायला सांगतो ते आम्हाला हे वचन सांगते. वाचा वाचा कोणी. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा. काय? देवाची ग्रहणीय, परिपूर्ण आणि उत्तम इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. काय करावे? काय करावे? कोणाची इच्छा? माझी इच्छा, बाजूवाल्याची इच्छा, घरच्यांची इच्छा का प्रभूची इच्छा समजून घ्यावं. आणि प्रभूची इच्छा जी आहे ती कुठे लिहिलेली आहे? बायबलमध्ये. प्रभूला काय आवडतं कुठे लिहिलेलं आहे? बायबलमध्ये. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्याची इच्छेवर लक्ष देतो त्यावेळेला समजायचं आमच्यामध्ये आता प्रत्येक सत्य एक एक काय होत आहे? बदलत आहे. उत्तम ग्रह, परत वाच बघ. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर, कोणाबरोबर? या जगाबरोबर समरूप. म्हणजे काय? या जगाचे जे विचार आहेत, जे प्रभू येशूची ज्यांना ओळख नाही आहे त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही एक होऊ नका. कारण जर त्यांचा विचार खोटा आहे तर तुमचं जीवन पण काय होणार आहे? खोटं होणार आहे. समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने. कशाच्या नवीकरणाने? मनाच्या का आत्म्याच्या? कारण आत्मा तर नवीन आहे पण मन काय आहे? जुनाच आहे. म्हणून आम्हाला मनाचं नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कसं आमचं रूपांतर होणार नव्याने? जेव्हा आम्ही आमचं काय बदलणार? मन बदलणार. एक उदाहरण देतो. समजा एका बाईचा पाय दुखत आहे, बरोबर आहे? बघा, नीट आहे का? नीट आहे का? समजा एका बाईचा पाय दुखत आहे, तर आता प्रॉब्लेम कुठे आहे? पायामध्ये आहे का नाही? अरे नीट आहे का? प्रॉब्लेम पायामध्ये नाही, प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आहे. कळालं तुम्हाला? ते प्रभू तेच सांगत आहे का जर तुम्हाला पाय दुखतो आहे, तो बदलायचा आहे, पाय बरा झालेला पाहिजे, तर तुम्ही माझं वचन घ्या आणि ते वचनाने हे बदलला. पाय बदलायला जायची गरज नाही आहे. हे बदललं प्रभूचं वचन घेऊन का पाय आपणे आप ठीक होणार. पण आम्ही काय बदलायला जातो? पाय. हे बदलतो का? मग सगळा घोटाळा कुठे आहे? तेव्हा बोलतो ना, आता माझी सटकली. बोलतात का नाही माणसं? मग घोटाळा कुठे आहे? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आता ह्या दोन मुली आहे ना, इकडे उभे राहा. या. ते दोघी ज्या हे आहेत, बेस्ट फ्रेंड आहेत का बहिणी आहेत काय माहिती. इथे या काय प्रॉब्लेम नाही. ह्या दोन मुली आहेत ना, त्या दिवशी मी गेलेलो भाट्याला. कुठे गेलेलो? भाट्याला. पण तुम्हाला माहिती आहे
हे लोक चष्मा घालायचे, माहितीये का नाही? आणि मी यांच्या घरात गेलो, बसलो, तर समोर एक फोटो आहे एका मुलाचा, त्यांनी पण तोच चष्मा घातलेला. मी बोललो हे काय गडबड आहे? तर मी त्यांना बोललो चष्मा काढून टाका. पण त्यांनी खरोखर चष्मा काढला का? मी बोललो म्हणून काढला का? मग कसा काढला? त्यांना पण नाही माहिती कसा काढला, ते विचारा कसा काढला. तर मी सांगू कसा काढला? मी त्यांना हे सत्य सांगितलं की परमेश्वराने तुम्हाला त्याच्या रूपात आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे इतकं सुंदर बनवलेलं आहे की तुम्ही इतके सुंदर दिसता. आता यांचं लक्ष कशावर गेलं? कशावर गेलं? मी सुंदर दिसते, मला परमेश्वराने त्याच्या रूपात बनवलं. आणि हे सत्य आहे, लिहिलंय ना. वाचा बघा, एक उत्पत्ती अध्याय 1:28 वाचा. उभे राहा, थोडे पाय दुखणार नाहीत. एक 28 उत्पत्ती. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. 27 वाच. 27 आहे. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य कसा निर्माण केला? प्रतिरूपाचा. म्हणजे जसं आम्ही आत्म्यात आहोत, आम्हाला शरीर पण तसंच आहे का? देवाने आत्मा चांगला केला आणि शरीर खराब निर्माण केलंय का? नाही. तर आम्ही सर्वजण देवाच्या प्रतिमेप्रमाणे त्याच्या रूपामध्ये बनलेले आहोत. तर सुंदर बनवलेलं असेल का वाईट बनवलेलं असेल? मग यांना खोटं कोण सांगत होतं चष्मा घाला? कोणी सांगितलं असेल? शैतानाने. घाल चष्मा, नाही तर तुझं डोकं दुखेल. मी जाऊन त्यांना काय सांगितलं? सत्य सांगितलं की प्रभू सांगतो तुम्हा लोकांना त्यांनी कसं बनवलंय, त्याच्या रूपात, आणि तुम्ही चष्म्याशिवाय एवढे सुंदर दिसता. दुसऱ्या दिवशीपासून आले ना चष्मा काय आहे का? आता नाही आहे. 1,500 घेतलेला, फुकट गेले पैसे. बसा बसा. मग प्रॉब्लेम कुठे होता? आता त्यांच्या डोळ्यामध्ये होता का डोक्यात होता? हा. पण आम्ही काय सांगतो, पाय दुखतो तेव्हा थोडी प्रार्थना करा. प्रार्थना मला पायासाठी करायचे का तुम्हाला जाऊन वचन घेऊन डोकं चेंज करायचंय? काय करायचं सवय आहे? काय करायची गरज आहे? हा, वचन घ्यायचंय. आणि जसं आम्ही वचन घेणार, आमचं मन बदलणार, आमचं जीवन सुद्धा काय होणार? बदलणार आहे. आम्हाला त्या वचनावर रात्रंदिवस मनन करायचंय. बरोबर का नाही? काही समजते का नाही समजते? मग आता गडबड कुठे आहे? कुठे आहे? डोक्यामध्ये गडबड आहे. मासली कुठे नाही भेटत? बोटीला नाही भेटत आहे का इथे नाही भेटत आहे? कुठे नाही भेटत? एक प्रश्न विचारू. थंडीमध्ये आम्हाला मावरा नसते. कुठे नसते? समुद्रात नसते का इथे नसते? हा, मग प्रॉब्लेम तिथे आहे का इकडच्या समुद्रात केलेला आहे? जसं आम्ही सत्य घेणार, आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणारच नाहीये. काही कळते का नाही कळते? समजते का नाही समजते? मी इथे बोलतो तुम्हाला, समजते का नाही समजते? घरी जाऊन माझी पोरगी सगळ्यांना बोलते समजते का नाही समजते. ते लोक बरोबर ऐकतात. लहान मुलं, लक्षात ठेवा. हालेलुया. तर आता काय करायचं? पवित्र आत्म्याला घेऊन बसायचं. आणि तो इतकं प्रेम आमच्यावर करतो की एक एक गोष्ट तो आम्हाला लहान मुलासारखी शिकवतो. आणि माझ्यासारख्या माणसाला येशूविषयी काहीच माहित नव्हतं, त्या माणसाला जर प्रभू पवित्र आत्मा 3-3.5 वर्षात एवढं शिकवू शकतो, तर तुम्हाला का नाही शिकवणार? आता तुम्ही बोलाल आम्ही डोकरे झालो. ते काय आहे? खोटं आहे का सत्य आहे? खोटं आहे. ते पण कुठे भरलेलं आहे? डोक्यात. प्रभू बोलतो आज आपण जे लोक डोकरे आहेत, ते पण जे प्रभूच्या राज्यात आहे ते टवटवीत आणि रसभरीत आहेत.
वाचा स्तोत्र संहिता अध्याय 92 वचन 13 आणि 14. ला काय बोलतात? 92, 13 आणि 14. वाचा वाचा. कोण वाचते? कोणीतरी. तुम्ही वाचता मराठी? अरे त्यांना काय विचार. तुम्ही वाचता मराठी? इंग्लिश वाचता? मग कोणीतरी वाचा. पण ऐकता तरी मराठी? वाचा वाचा. थांबा माईक घ्या. नीट ऐका. ज्यांच्या डोक्यात विचार आहे ना का आम्ही डोकरे झालो आता कसं काय होणार, ते ऐका काय बोलतो परमेश्वर. जे परमेश्वराच्या घरात कुठे? मग आम्ही कुठे आहोत? जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. समुद्र नाही, समृद्ध होतील. काय वृद्धपण म्हणजे काय? म्हातारपणातही ते फळ देत राहतील का सुकून जातील? फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ते कसे असतील? असे असतील का? मग कसे असतील? रसभरीत आणि टवटवीत. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. बस. परमेश्वर सत्य आहे आणि तो सांगतो जे माझ्या अंगणात आहे ते टवटवीत आणि रसरशीत आणि भरभरीत असतील. बरोबर आहे का नाही? जरी ते वयस्कर वाटत आहे त्यांना तरी पण प्रभू सांगतो ते वयस्कर झालेले नाही तर ते टवटवीत आणि रसरशीत आहेत. मग तुमच्या डोक्यात जे खोटा विचार आहे ना का आम्ही डोकरे झालो, तो कोणापासून आहे? मग तो ठेवायचा तर ठेवा, नाहीतर बोला धन्यवाद येशू, आम्ही प्रभूच्या अंगणात आहे म्हणून आम्ही टवटवीत आहे, रसरशीत आहे आणि भरभरीत आहे असं बोला. माणसं पण घरातले खुश होतील. बोलतील काही गेलती तू प्रेयरला, सांग मला काय झालं तुला, कुठे गेलेली प्रार्थनेला, बोल जरा मला. बोलायचं येशूकडे गेलेली, मी प्रार्थनेला नव्हती गेली, मी वचन शिकायला गेलेली. जे सत्य आहे जे मला कोणी सांगितलं नाही ते शिकायला गेलेलो आणि ते शिकल्यावर आम्ही काय झालो तुम्हाला खरं सांगू. आता सांगू एक, आता इकडे जेवढे पण वयस्कर लोक आहेत ना, हे वचन फक्त बोललं त्यांच्यात कुठेतरी एक जोश आला असेल. आला का नाही? आमची मामीच बोल आला का नाही? मग एकदा बोलल्याने फक्त एवढा जोश आला, मग घरी जाऊन कंटिन्यू बोललो, झोपताना बोललो आणि झोपलो. मी रसरशीत आहे, मी टवटवीत आहे, मी भरभरीत आहे. काय वाटेल? किती जोश येईल का नाही? आजार बिजार सगळे पळेल. आणि घरातले काय विचार करतील? हिला काय झालं आज? रसरशीत टवटवीत भरभरीत. ती पण बोलेल कम ऑन एव्हरीबॉडी. बरोबर का नाही? कम ऑन बोले. पण हे बरं आहे, हे वचन लिहून घ्या आणि घरी बोला की धन्यवाद येशू, मी टवटवीत आहे, मी रसरशीत आहे, मी भरभरीत आहे. बरोबर आहे ना? समजते का नाही समजते? आणि हे सगळं शोधायला प्रभू आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे आणि आम्हाला मदत म्हणून तो दिला आहे. काहीच नाही केलं तिने टिकमाक, पण ते पण ती गोष्ट आजीने बरोबर टिकवत केली की मी टवटवीत आहे बाबा. आता घरी जाऊन बोलायचं आम्ही टवटवीत आहे. म्हणजे एसिकाची मम्मी काय पण बोलू दे, काय करायचं, आम्ही तर टवटवीत आहे. बरोबर का नाही? आणि मी तर बोलतो इथे पण जे लहान मुलं आहेत ना, त्यांनी पण घरी आजी असते ना त्यांच्या, असली ना ती बसलेली असली दुखी, बोलायचं आजी काय घाबरते, बघ येशूनी काय लिहिलंय, टवटवीत आहेस तू, उभी राही ना, नाच. बरोबर का नाही? हे सत्य आहे का नाही?
मग खोटं कशाला घ्यायचं? त्याला कशाला नाचायला सांगताय? हालेलुया. तर कोण येते आता प्रार्थना करायला? कोण येते? कोण समोर नाही येते त्यांनी? आज मी इथेच थांबणार, कोणाला बोलवणार नाही. मला बघायचं किती टवटवीत आहे आणि किती रसरशीत आहे. आली नाही तर तिला वाटलं, ती बोलते मलाच पालीला लांब जावाचं आहे. यांचं काय? मी येऊ? आपण सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद देते अब्बा पिता. सर्वप्रथम आजच्या या सुंदर दिवसासाठी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू की आज तू आम्हाला तुझं सत्य वचन ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी, समजण्यासाठी तू आम्हाला इकडे घेऊन आलेला आहेस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते अब्बा पिता की तू आज आम्हाला जे जगापासून लपलेलं होतं, जे सत्य आहे ते तू आम्हाला सोप्या रीतीने समजावून सांगितलेलं आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो पिता की आजपर्यंत जे सत्य आम्हाला कोणीही सांगितलं नाही, जे आम्ही कधी विश्वास सुद्धा ठेवला नाही, असं सत्य तू आम्हाला शिकवलेलं आहेस. होय, आज आम्ही तुला धन्यवाद देतो अप्पा पिता. धन्यवाद देतो पवित्र आत्मा की जे वचन आम्ही शिकलेलो आहोत ते आमच्या अंतःकरणात तू सुरक्षित ठेवलेलं आहेस आणि ते कोणीही दुष्ट येऊन आमच्या अंतःकरणातून चोरी करणार नाही. म्हणून हे पवित्र आत्मे तू त्याचं रक्षण करत आहेस आणि ते आमच्या चांगल्या जमिनीत पडलेलं आहे. धन्यवाद देते पवित्र आत्म्या की ते जे सत्य आम्ही आज ऐकलेलं आहे ते आमच्या कृतीमध्ये उतरविण्यासाठी पवित्र आत्म्या तू आम्हाला मदत करणार आहेस. म्हणून मी तुला धन्यवाद देते, तुझे आभार मानते. ही प्रार्थना अब्बा पिता, मी ही प्रार्थना जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.